अजितदारांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र हा अपघात नेमका कसा घडला आणि यामागे कुणाचा हात होता, हा प्रश्न सुरुवातीपासूनच अनुत्तरित राहिला आहे. अखेर या प्रकरणात एका संशयित व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्याला ताब्यात घेऊन जवळपास 6 तास सलग कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीतून समोर आलेली माहिती इतकी धक्कादायक आहे की या घटनेबाबतची आत्तापर्यंतची सर्व अधिकृत मांडणीच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. बुधवार 28 तारखेला सकाळी ठीक 8:45 बारामती परिसरात विमान लँडिंगच्या प्रक्रियेत असतानाच हा भीषण अपघात घडला. सुरुवातीला प्रशासनाकडून अशी माहिती देण्यात आली की धुक्यामुळे रनवे स्पष्ट दिसत नव्हता आणि कदाचित वैमानिकाच्या मानवी चुकीमुळे हा अपघात झाला असावा. मात्र काही तासातच हे स्पष्टीकरण अपुरे आणि दिशाभूल करणारे ठरू लागले. जेव्हा डीजीसीएने विमानाचा ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतला आणि त्याचे प्राथमिक विश्लेषण करण्यात आले, तेव्हा या अपघाताशी संबंधित 5 अत्यंत महत्त्वाच्या बाबी समोर आल्या. या बाबी इतक्या गोंधळात टाकणाऱ्या होत्या की तपास यंत्रणांना संपूर्ण प्रकरण तांत्रिक दृष्टीने नव्याने तपासावे लागले. या घडामोडींनंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच चर्चा सुरू झाली. या प्रकरणामागचा खरा सूत्रधार नेमका कोण? या संशयाच्या भोवऱ्यात अखेर एका व्यक्तीचे नाव पुढे आले. त्या व्यक्तीस ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली आणि या चौकशीतून अपघात होता की घातपात याबाबत काही गंभीर माहिती उघड झाली. ही माहिती समोर येताच राज्यभरात खळबळ उडाली आणि आत्तापर्यंत मांडली गेलेली अधिकृत कथा डळमळीत झाली. या घटनेला आता तब्बल 72 तास उलटून गेले आहेत. मात्र या 72 तासात तपासाची चक्रे इतक्या वेगाने फिरली की या प्रकरणाशी थेट किंवा अप्रत्यक्षपणे संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा भूतकाळ तपासण्यात आला. कालपर्यंत दूरचित्रवाणी माध्यमांवर जे चित्र दाखवले जात होते त्या अनेक बातम्या आज चुकीच्या ठरत आहेत. विशेषतः वैमानिकाबाबत समोर आलेली माहिती पाहता हा अपघात केवळ दैवदुर्विलास नव्हता, तर त्यामागे काही वेगळेच गंभीर कारण असण्याची शक्यता बळावत चालली आहे. संशयित व्यक्ती नेमकी कोण होती? तिने चौकशीत काय कबुली दिली? चला या व्हिडिओमधून जाऊन येऊ. अजित पवारांना घेऊन येणाऱ्या विमानातील दोन्ही वैमानिक अपघाताच्या आदल्या दिवशी बदलण्यात आले होते, अशी माहिती समोर आली आहे. विमानतळ प्रशासनाला प्राप्त झालेल्या मूव्हमेंट लेटरमध्ये अपघाताच्या आदल्या दिवशी वेगळ्या वैमानिकांची नावे नमूद होती. मात्र दुसऱ्यासाठी प्रत्यक्ष उड्डाणास आली होती. आदल्या दिवशी मिळालेल्या माहितीनुसार कॅप्टन साहिल मदन आणि कॅप्टन यश हे अजित पवारांना घेऊन येणार होते. मात्र प्रत्यक्ष उड्डाणाच्या दिवशी कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक यांच्याकडे या विमानाची जबाबदारी सोपवण्यात आली. दुर्दैवाने या दोन्ही वैमानिकांचा मृत्यू या अपघातात झाला. शेखर पाटील सांगतात की ही माहिती अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. विमान लँडिंगपूर्वी विमानतळ प्रशासनाला एक मूव्हमेंट लेटर दिले जाते. या पत्रामध्ये विमानाची तारीख, मार्ग आणि वैमानिकांची नावे नमूद केलेली असतात. उपलब्ध मूव्हमेंट लेटरमध्ये 28 जानेवारी 2026 रोजी मुंबईहून बारामतीला येणाऱ्या विमानासाठी कॅप्टन साहिल मदन आणि कॅप्टन यश यांची नावे नमूद होती. मात्र दुसऱ्या दिवशी हे दोन्ही वैमानिक बदलण्यात आले आणि त्यांच्या जागी कॅप्टन सुमित कपूर व कॅप्टन शांभवी पाठक यांची नियुक्ती करण्यात आली होती. हा बदल आदल्या दिवशीच झाल्याची माहिती समोर येत आहे. या पत्राचा अभ्यास केल्यानंतर आणि काही तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर असे स्पष्ट झाले आहे की काही वेळा तांत्रिक कारणांमुळे किंवा आरोग्यविषयक कारणांमुळे वैमानिक बदलले जाऊ शकतात. मात्र एकाच वेळी दोन्ही वैमानिक बदलणे हे नेहमीचे नसून अपवादात्मक मानले जाते. या संदर्भात विमानतळ प्राधिकरणातील काही अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे या बदलामागचे नेमके कारण काय याबाबत अधिकृत स्पष्टीकरण मिळणे गरजेचे ठरणार आहे. बुधवारची सकाळ होती. नेहमीसारखीच लोक आपापल्या कामाला निघाले होते. बारामतीच्या आकाशात हलकं ढगाळ वातावरण होतं, पण काही विशेष नव्हतं. घड्याळात वेळ होती 8:45. त्याचवेळी एक विमान बारामतीच्या दिशेने उतरत होतं. हे विमान कुठलंच सामान्य विमान नव्हतं. या विमानात बसलेला होता महाराष्ट्राच्या राजकारणातला एक अत्यंत महत्त्वाचा नेता, ज्याचं नाव उच्चारलं तरी राजकारणात हालचाल व्हायची. विमान लँडिंगसाठी खाली झुकू लागलं. कंट्रोल रूममधून सगळं नॉर्मल असल्याचा संदेश होता. वैमानिक अनुभवी होता. कोणतीही इमर्जन्सी नव्हती, कोणताही अलर्ट नव्हता. आणि मग अचानक विमानाचा तोल ढासळला. क्षणभर ते डावीकडे झुकलं. पुन्हा सावरायचा प्रयत्न झाला, पण पुढच्याच सेकंदाला आकाशात एक जोराचा आवाज झाला. हा आवाज इतका मोठा होता की आसपासच्या गावांमधले लोक घराबाहेर धावत आले.
काहींनी आकाशाकडे पाहिलं, काहींनी कानावर विश्वास ठेवला नाही, आणि काही सेकंदातच ते विमान जमिनीवर कोसळलं. धूर, आग, आरडाओरड. बारामतीत थांबली. महाराष्ट्र हादरला. सुरुवातीला प्रशासनाकडून जे सांगण्यात आलं ते नेहमीचं होतं. धुकं, मानवी चूक, तांत्रिक बिघाड. पण काही गोष्टी अशा होत्या ज्या या स्पष्टीकरणाला जुळत नव्हत्या. अपघातस्थळी जे दृश्य होतं ते साध्या विमान अपघातासारखं नव्हतं. विमानाचे तुकडे अनेक किलोमीटर अंतरावर सापडले. जर विमान थेट जमिनीवर आदळलं असतं तर हे असं विखुरलेलं दृश्य नसतं. याचा अर्थ एकच होता: विमान हवेतच तुटायला सुरुवात झाली होती. याच कारणामुळे तपास यंत्रणांनी प्रकरण अतिशय गंभीरपणे घेतलं. कारण हा फक्त अपघात नव्हता, हा महाराष्ट्राच्या सुरक्षेचा प्रश्न होता. पहिल्या दिवशीच सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले. एअरपोर्ट परिसर, आजूबाजूच्या इमारती, खासगी कॅमेरे, आणि त्यात जे दिसलं त्याने तपास यंत्रणांची झोप उडवली. विमान लँडिंगच्या काही सेकंद आधी अचानक हवेत एका बाजूला झुकतं, मग दुसऱ्या बाजूला, आणि लगेचच स्फोट. प्रवासी विमान असं वागत नाही. मग प्रश्न उभा राहिला, हे नेमकं का घडलं? याच वेळी ब्लॅक बॉक्स शोधण्याचं काम सुरू होतं. कारण सत्य त्या एका छोट्या यंत्रात बंद होतं. ब्लॅक बॉक्स सापडला, डेटा काढण्यात आला, आणि ज्या क्षणी शेवटचा ऑडिओ ऐकवण्यात आला त्या क्षणी खोलीत पूर्ण शांतता पसरली. कोणताही मेडे कॉल नाही, कोणताही इमर्जन्सी सिग्नल नाही. फक्त एकच शब्द: घाबरलेला. अचानक. याचा अर्थ स्पष्ट होता. जे काही घडलं ते क्षणार्धात घडलं. वैमानिकालाही प्रतिक्रिया द्यायची संधी मिळाली नाही. आता तपास यंत्रणांना खात्री झाली होती की हा साधा अपघात नाही. तिसरा धक्का आला तो प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांकडून. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी एकच गोष्ट सांगितली: विमान जमिनीवर आदळण्याआधीच हवेत मोठे आवाज झाले. एक नाही, दोन नाही, तर सलग अनेक वेळा. हवेत स्फोट होणं हे सामान्य नाही. आणि इथूनच तपास थेट विमानाच्या इतिहासाकडे वळला. ते विमान किती जुनं होतं? त्याची शेवटची तपासणी कधी झाली होती? देखभाल योग्य पद्धतीने झाली होती का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधताना एक गोष्ट समोर आली: विमानाची देखभाल करणाऱ्या कंपनीचा रेकॉर्ड आधीपासूनच संशयास्पद होता. दिल्लीतील त्या कंपनीच्या कार्यालयात तपास यंत्रणा पोहोचली. पण तिथे जे दृश्य होतं ते अधिकच धक्कादायक होतं. कार्यालय बंद, फोन बंद, कर्मचारी गायब. मात्र एक व्यक्ती तिथे सापडली. त्याला ताब्यात घेण्यात आलं. सुरुवातीच्या चौकशीत तो काहीच कबूल करत नव्हता. मला काही माहिती नाही, मी फक्त कर्मचारी आहे. पण 6 तासांच्या सलग चौकशीनंतर तो फुटला. त्याने जे सांगितलं त्याने संपूर्ण तपासाची दिशा बदलली. विमानात तांत्रिक दोष होते, ते माहीत असूनही उड्डाणाची परवानगी देण्यात आली. देखभाल कागदांवर दाखवली जात होती. प्रत्यक्षात खर्च वाचवण्यासाठी नियम धाब्यावर बसवले जात होते. वैमानिकाचा इतिहासही डागाळलेला होता. तरीही त्याला उडण्याची संधी देण्यात आली. हे केवळ निष्काळजीपणामुळे झालं होतं का? की जाणून बुजून केलेली चूक होती? तपास यंत्रणांनी या प्रकरणात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. कारण इथे केवळ नियमभंग नव्हता, इथे जीव गेला होता.